नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, दररोज आपण नव्याने तुमच्या एक समस्येवर बोट ठेवून आणि त्याचा उपाय आपल्या स्वामी सेवेत काय आहे, स्वामी सेवा मार्गातील माझ्या तमाम स्वामी सेवेकरी बंधू भगिनींच्या आयुष्यात त्यांना असणाऱ्या समस्या या स्वामी सेवेतून कसं काय आपल्याला सोडवता येतील, याच्यावर आपण दररोज एक व्हिडिओ जवळजवळ आणत असतो. आजचा व्हिडिओ अत्यंत खास असणार आहे. आजचा व्हिडिओचा विषय आहे की जर का तुमच्या आयुष्यात कुठल्याही विषयावरून कोर्ट कचेरीचं काही प्रकरण चालू असेल, ठीक आहे, प्रकरण म्हणजे विषय काही असो, कोर्ट मध्ये जर तुमची केस चालू आहे, प्रकरण चालू आहे, विशेष करून माझ्या महिला भगिनी असतात आणि काही पुरुष सेवेकरी आहेत की त्यांचं जे वैवाहिक आयुष्य आहे ते अगदी म्हणजे त्यांच्यामध्ये फारकती होण्यापर्यंत आलेलं आहे किंवा काहीतरी वाद पती पत्नीत झालेले आहेत, ते प्रकरण केस कोर्टमध्ये चालू आहे किंवा काही लोकांच्या प्रॉपर्टी विषयक समस्या असतात, त्या केस ती कोर्टमध्ये चालू असते किंवा इतर कोणत्याही विषयावरनं कोर्ट केस चालू आहे या विषयावर. तर तो निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी किंवा आपल्याला त्या कोर्टच्या केसमध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला स्वामी सेवे मार्गात, आपल्या आध्यात्मिक मार्गात काय उपाय आहे, तर एक उपाय मी आज तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. आणि हा जो उपाय आहे कोर्ट कचेरीवर तर आहेच, परंतु ह्या उपायाचा तुम्ही उपयोग अनेक गोष्टींसाठी करू शकतात. मी अगदी थोडक्यात सांगतो. जर का तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी व्यक्ती तुमच्यावर काहीतरी अन्याय करतोय किंवा तुमच्यावर कोणाकडून तरी अन्याय होत आहे, अन्याय म्हणजे मग तो कुठल्याही प्रकाराचा असो, म्हणजे काहीतरी तुमच्यासोबत चुकीचं घडतंय, कोणीतरी तुमच्यासोबत चुकीचं करतंय, परंतु तुम्ही त्या गोष्टीला, तो व्यक्ती शक्तिशाली असल्यामुळे, म्हणजे शक्तिशाली कुठल्याही पद्धतीने, शारीरिकरित्या असू द्या किंवा त्याच्या पैशा अडक्याने असू द्या, तो जर बलाढ्य आहे तुमच्यापेक्षा आणि तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही. पण याला अट एकच आहे की तुमची बाजू ही योग्य आणि खरी असली पाहिजे, तरच हा उपाय हातात घ्यायचा आहे आणि तरच याच्यातनं यश मिळणार आहे. जर का तुमची बाजू खरी आहे, कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये असेल, तुम्ही खऱ्या बाजूने लढतायत, तुमच्यावर कोणीतरी अन्याय करते, तुमची बाजू खरी आहे, पण तो बलाढ्य आहे, तुम्ही त्याला प्रतिकार करू शकत नाहीये, त्याच्यासाठी हा उपाय आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे, हा उपाय काळजीपूर्वक ऐकायचा आणि अगदी तसाच करायचा आहे. काय करायचंय, मी आता जे सांगितलं त्यापैकी जर कुठली गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल, तर आपल्याला एक काम करायचं आहे की एक शनिवार बघून, ठीक आहे, शनिवार बघून तपास करायचा आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जवळ आसपास कुठे कालभैरवांचं, म्हणजे भैरवनाथांचं मंदिर आहे का, काळभैरव जे आहेत, काळभैरवाचं मंदिर आहे का. सहसा मंदिर खूप कमी असतात, तुम्हाला त्याच्यावर तपास करावा लागेल. जवळ आसपास असेल किंवा नसेलही, थोड्या लांबवर जरी असेल तर आपल्याला तिथे जावं लागेल. काळभैरवांचं मंदिर शोधायचं आहे. आणि काय करायचं की शनिवारच्या दिवशी तुम्ही दिवसा केव्हा जाऊ शकता, दिवसभरातनं जा, सायंकाळी जा, कधी जा. शनिवारच्या दिवशी काळभैरवांच्या मंदिरात जायचं आहे. जाताना सोबत एक साधी आपली ज्वारीची किंवा बाजरीची भाकर घेऊन जायची आहे, ठेचा वगैरे, ठीक आहे, पापड, खुडा, कांदे वगैरे अशा पद्धतीचा, अगदी आपण जसा घरी खातो तसा सात्विक नैवेद्य घेऊन जायचा आहे. एक नारळ घेऊन जायचा आहे, अगरबत्ती, दिवा घेऊन जायचा आहे, काळभैरवांच्या मंदिरात जायचं. तो जो नैवेद्य आपण केलेला आहे तो हातात घेऊन काळभैरव आणि नारळ देखील, काळभैरव महाराजांना सगळ्यात आधी नमस्कार करून त्यांना अगदी आर्त हाक द्यायची आणि आतून तुमची जी समस्या आहे, तुमचा कोर्टचं प्रकरण आहे किंवा कोणीतरी तुमच्यासोबत अन्याय करतंय, चुकीचं होतंय, त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुमचा विषय पूर्ण काळभैरवांना सांगायचा आहे. मनातल्या मनात सांगू शकता किंवा तुम्ही बोलूही शकता देवाशी. तर तो विषय पूर्ण जसा आहे तसा सांगायचा आहे आणि त्याच्यात तुमची काय इच्छा आहे, तुमची बाजू कशी निष्पाप आहे किंवा तुम्ही कसे, त्याच्यामध्ये तुमची बाजू कशी सत्याची आहे ती काळभैरवांना त्यांच्यासमोर बोलून दाखवायची आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला काय अपेक्षा आहे ते देखील त्यांना सांगायचं आहे. आणि असं सगळं आपलं बोलून झाल्यावर तो नैवेद्य काळभैरवांना अर्पण करायचा आहे, ते नारळ अर्पण करायचं आहे. त्यानंतर तिथेच बसून दिवा पेटवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि तिथे बसून आपण 11 वेळा कालभैरवाष्टक जे आहे, जे आपल्या स्वामी सेवा मार्गात नित्य सेवा पुस्तकात दिलेलं आहे, किंवा तुम्हाला माहिती नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला देतो, ते लिहून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, काही करा. 11 वेळा ते कालभैरवाष्टक तिथेच बसून पठण करायचं आहे. काळभैरवाष्टक पठण झाल्यानंतर एक माळ त्या ठिकाणी बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे आपल्या महाराजांचा आणि त्याच्यानंतर एक माळ महामृत्युंजय मंत्र म्हणजे महादेवांचा करायचा आहे. एवढं झाल्यानंतर ती जी ह्या सेवेदरम्यान ती जी तुम्ही अगरबत्ती लावलेली असते, ती अगरबत्तीची जी रक्षा पडलेली आहे खाली, ती रक्षा आणि तिथली मंदिरातली आधीची रक्षा, थोडीशी रक्षा हातात घ्यायची आहे आणि हातात घेऊन मनामध्ये त्या व्यक्तीचं स्मरण करायचं आहे, ज्याच्या विरुद्ध तुम्ही केस लढताय किंवा जो तुमच्यावर अन्याय करतोय, त्या व्यक्तीचं नाव आणि त्याचा चेहरा मनात स्मरण करायचा, डोळ्यासमोर आणायचा आणि काळभैरव महाराजांचं आणि स्वामी महाराजांचं नाव घेऊन तो व्यक्ती ज्या दिशेला राहत असेल, म्हणजे तो ज्या गावाला आहे किंवा तो ज्या शहरात आहे, ते ते शहर किंवा ते गाव तिथून कोणत्या दिशेला आहे, ते इकडे आहे, इकडे तुमच्या मागे जिकडे असेल ते तुम्हाला शोधावं लागेल. तर तो व्यक्ती ज्या दिशेला राहतो त्याचं स्मरण करून महाराजांचं नाव घेऊन आणि काळभैरवांचं नाव घेऊन ती जी रक्षा आहे ती त्या दिशेला फुंकर मारून द्यायची आहे. ठीक आहे, हे करायचं. त्याच्यानंतर तो जो नैवेद्य तुम्ही ठेवला होता
ते नारळ ते तसंच ठेवून द्यायचं आहे. नारळ फोडायचं नाही. अख्खच्या अख्खं नारळ अर्पण करायचं आणि त्यातला कुठलाही प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून काही घरी घेऊन जायचं नाही. सगळं तिथेच अर्पण करायचं. काळभैरवांना त्रिवार मुजरा करायचा आहे आणि आपल्या घरी यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, येणाऱ्या प्रत्येक शनिवारी आपल्या घरी बसून सेम गोष्ट करायची. फक्त इथे तुम्हाला 11 वेळा करायची गरज नाहीये. दर शनिवारी 1 वेळा आपल्या देवघरात बसून महाराजांसमोर बसून काळभैरवाष्टक 1 वेळा पठण करायचं, 1 वेळा महाराजांचा जाप करायचा, श्री स्वामी समर्थ आणि 1 वेळा महामृत्युंजय जाप करायचा आहे. परत आपल्या देवघरातली जी रक्षा असते पडलेली अगरबत्ती दिवा लावायचाच आहे. ती रक्षा पुन्हा तो व्यक्ती तिकडे ज्या दिशेला राहतो त्या दिशेला रक्षा फुंकार मारायची. ही गोष्ट दर शनिवारी करायची आहे. बरं, आता कुठवर करायची आहे तुम्ही म्हणणार, किती दिवस करायची आहे? तुमच्या निकालात जोपर्यंत तुमचा विजय होत नाही त्या प्रकरणामध्ये तोपर्यंत हे दर शनिवारी तुम्हाला करत राहायचंय. निश्चिंत राहा. काळभैरव हे जे दैवत आहे याची मुळात जी उत्पत्ती झालेली आहे, महादेवांनी जी यांची उत्पत्ती केलेली ती याच्यासाठी केलेली आहे की अन्याय करणारे जे व्यक्ती आहेत, अन्याय आणि अन्याय करणारे लोक यांचा नायनाट करण्यासाठीच काळभैरवांचा अवतार झालेला आहे. त्यामुळे निश्चिंत राहायचंय. ह्या सेवेने तुम्हाला काळभैरव महाराजांचं पाठबळ मिळतं. अर्थात जे आपले गुरु आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, स्वामी महाराजांची माळ मी त्याच्यासाठी करायला लावतोय, कारण की महाराज हे सगळे रूप आहेत. या सगळ्यांचं मूळ रूप म्हणजे महाराज आहेत. त्यामुळे महाराजांची सेवा ती पाठीशी असायलाच पाहिजे. मग महाराजांना आपण त्यांच्या साक्षीने काळभैरवांना जर का आपण त्या कामासाठी आपण विनंती केलेली आहे, तर तुमची बाजू जर सत्याची आहे तर मी तुम्हाला लिहून देतो की काळभैरव महाराज तुमचा विजय त्याच्यात नक्कीच करतील. तो समोरचा व्यक्ती कितीही बलाढ्य असू द्या, त्याच्याने काहीच फरक पडणार नाही. ठीक आहे, निश्चित हा उपाय करून बघायचा आहे. याच्यात तुम्हाला काही अडचण असेल, आधी व्हिडिओ पूर्ण ऐका. तरी देखील काही शंका असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा मला. आणि नवीन असणार तर व्हिडिओला लाईक तर कराच, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि आपल्यासारख्या गरजू लोकांना व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.